श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो. तर आज आपण तिसऱ्या दिवसाची सेवा सांगणार आहोत. आपण ह्या सेवा सुरू केलेल्या आहेत कारण स्वामी प्रकट दिन हा जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने आपण 2 दिवसाच्या सेवा या झालेल्या आहेत आणि आज आहे तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाची सेवा काय करायची आहे, ते केल्यामुळे आपल्या घरातील संकटे कशा प्रकारे दूर होणार आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कशी लाभणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात स्वामींची प्रचिती नक्कीच येणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी समर्थांची सेवा सुरू केली आहे म्हणजेच स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे. आज आपण स्वामी समर्थ सेवा मालिकेतील तिसऱ्या दिवसाची सेवा जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तुम्हाला आवडेल का स्वामी समर्थांच्या तिसऱ्या दिवसाची सेवा ऐकायला? आवडेल असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अनेक भक्त सांगत असतात की पहिले 2 दिवस सेवा केल्यानंतर त्यांच्या मनातील भीती ही कमी झालेली आहे, घरातील तणाव शांत झालेला आहे आणि अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागलेली आहे. कारण स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची ही सेवा अत्यंत शक्तिशाली असणार आहे. तर ती सेवा कशी करायची आहे, कोणत्या वेळेला करायची आहे आणि यामुळे जीवनात काय काय बदल होणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा थांबायचं आहे आणि स्क्रीनवर लिहायचं आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचे महत्त्व काय आहे? स्वामी समर्थ सेवा करताना तिसरा दिवस म्हणजे श्रद्धा दृढ होण्याचा दिवस असतो. पहिल्या दिवशी आपण स्वामींना आमंत्रण दिलेले होते. दुसऱ्या दिवशी हे मन शुद्ध करत असतो आणि तिसऱ्या दिवशी स्वामी आपल्या जीवनात कार्य सुरू करत असतात. अनेक वेळा आपल्याला असे वाटत असते की मी इतकी प्रार्थना करतो तरी समस्या का संपत नसतील बरं? कारण स्वामी आधी आपले मन समजून मजबूत करत असतात, नंतर परिस्थिती बदलत असतात. तिसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवण्याची सेवा. मनात 11 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. तिसऱ्या दिवसाची सेवा कशा प्रकारे करायची आहे? तर सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, घरातील देवघर आणि स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे, शक्य असल्यास पिवळे फूल अर्पण करायचे आहे. यानंतर शांतपणे डोळे बंद करायचे आहेत. स्वामींचा चेहरा मनात आणायचा आहे आणि असे म्हणायचे आहे, स्वामी माझ्या घरात या, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा, माझे मन शांत करा. त्यानंतर आजचा मुख्य जप कशा प्रकारे करायचा आहे? तर तिसऱ्या दिवशी हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा जप करताना घाई करायची नाही. प्रत्येक शब्द स्वामीपर्यंत पोहोचतो आहे. जप करताना कल्पना करायची आहे, स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहेत. विशेष सेवा कोणती करायची आहे? तर आजच्या दिवशी एक छोटी सेवा जरूर करायची आहे. कोणाला तरी मदत करायची आहे, भुकेलेला अन्न द्यायचं आहे, पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत किंवा गाईला भाकरी द्यायची आहे. स्वामी समर्थांना दया आणि सेवा सर्वात प्रिय आहे. स्वामी म्हणतात, ज्याने जीवाला मदत केली त्याने मला प्रसन्न केले.
तिसऱ्या दिवसाचे गुपित एक आहे. ते काही भक्तांना तर माहीत नसणार. तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर तिसऱ्या दिवशी स्वामी आपल्या जीवनातील नकारात्मकता शक्ती दूर करण्यास सुरुवात करत असतात. घरातील भांडणं कमी करत असतात. मन शांत आपलापूनच होत असतं. अचानकच चांगली बातमी येत असते. तुमचा स्वामीवर विश्वास आहे का? जर विश्वास असेल तर हे सर्व संकेत स्वामी तुम्हाला देतच असतात आणि ते तुम्हाला समजत सुद्धा असतात. कधी-कधी समस्या ह्या लगेच संपत नाहीत, पण स्वामी तुम्हाला संकटातून सुरक्षित बाहेर काढत असतात. संध्याकाळीची सेवा काय करायची आहे? तर संध्याकाळी पुन्हा दिवा लावायचा आहे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा आपल्या देवघरात. त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आहे. जर आरती येत नसेल तर फक्त मनापासून बोलायचं आहे, स्वामी, माझी दिवसभर काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ही कृतज्ञता स्वामींना अत्यंत प्रिय असणार आहे. त्यानंतर कदाचित आज तुम्ही खूप त्रासात असाल, कोणी समजून घेत नसेल, पण लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा संपूर्ण जग साथ सोडत असतं तेव्हा स्वामी समर्थ हे साथ देत असतात. तुम्ही कधीच एकटे नाही, कारण तुम्हाला स्वामी कधीच एकटे सोडणार नाहीत. स्वामी तुमच्या प्रत्येक अश्रूची जाणीव ठेवत असतात. आज फक्त मनापासून म्हणायचं आहे, स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोपवलं आहे. आज प्रार्थना कोणती म्हणायची आहे? तर ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांना आनंद द्या स्वामी. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या स्वामी. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत त्यांना मार्ग दाखवा स्वामी. प्रत्येक भक्तावर तुमची कृपा ही अशीच राहू द्या. त्यानंतर जर तुम्ही तिसऱ्या दिवसाची सेवा पूर्ण केलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे, तिसरा दिवस पूर्ण. व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद इतर भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरसुद्धा करायचा आहे. उद्या आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ सेवा चौथा दिवस, जो जीवनातील अडथळे दूर करणारा दिवस मानला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि एकदा श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.